अब ह्या वाकणातून डाव्या बाजूला श्री स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे आता. इथनं कच्चा रस्ता आहे, आता बघूया कसा आहे पुढं. आपण येऊन पोचलेला आहे. बघा आपण येऊन पोचलोय श्री सिद्धेश्वर मंदिर इथं. आणि तुम्हाला पाण्याचा भरपूर आवाज येत असेल कारण इथं मोठा एक ढोह आहे. हा बघा, इथनं आपल्याला लांबनच पाणी दिसतं निळा. आपण पहिला खाली जाऊन येऊया. मंदिर अजून पुढं आहे तिकडं. बाण तर इकडेच दाखवतो आहे, पण इकडे ढोह आहे. माझ्या मते रस्ता पुढं गेला आहे ना, तिकडं मंदिर असं. बघूया जाऊन, चला. चिरबंदी पाकाडे खाली उतरायला. खूपच खोल ढोह आहे, भारी लोकेशन आहे. हे बघा, जुना बंधारा असा धरण आहे. मधनं पाणी यायला आहे आणि अडवायला मध्ये आपण टाकू शकतो. आणि हा इकडे नवीन बंधारा आहे. खूप जबरदस्त लोकेशन आहे, म्हणजे इथनं बघायला भारीच वाटते. आहे बघा, तिकडं जी पाखाडी जाते, मला वाटतं तिकडं मंदिर आहे काय, विचारायला हवा होता. वर जाऊन त्यांना विचारतो, दादा आहेत त्यांना. पण एकदम सांभाळून जायला लागेल कारण इकडं खोल पाणी आहे आणि इकडं कातळ आहे उंच. इथं लिहिलेलं आहे, कृपया धरणामध्ये पोहण्यास बंदी आहे, पाणी पिण्याचे आहे. ओके, चला आपण त्या दादांना पहिला विचारून येतो. मी विचारायला येईपर्यंत दादा निघून गेलो. आता आपण जो बाण दाखवला आहे त्याच्याप्रमाणे जाऊया. तिकडं काय माहिती नाही, कदाचित हा रस्ता फिरून गेला असेल की तिकडं. बराच लांब दिसतोय. जरा जाऊन बघतो पुढं, मग तिकडं जाऊ आपण. गाडी आपली इथं आहे. आणि घरटवाडीतला ब्लॉग शूट करायला मिळेल की माहिती नाही, तरीसुद्धा त्यांच्या घरी गेल्यावर चार्जिंग करून मग करीन मी पुढं कंटिन्यू. एकदम जंगलात आहे. बघूया हा रस्ता काय कुठं जातोय तो. मला वाटतं पुढं, ह्याच्या पुढं पायवाट आहे. इकडनं असणार. परत एक रस्ता आहे पुढं, माहीत नाही हा रस्ता कुठं जातोय तो. चला नदीपर्यंत तरी जाऊ. मला वाटतं हा रस्ता फिरून जातोय तिथं, काय असाच काहीतरी असावा. नाही, नदीच आहे. हा इथे अजून एक चांगला मस्त बंधारा आहे. मस्त वा. आपण आता जास्त पुढं नाही जायचं, जसा बाण दाखवलेला आहे तसं आपण बंधाऱ्यावरनं तिकडं जाऊया. हां, हा बघा, हा डो इथंच आहे. आपण जास्त लांब नाही आलेला आहे. चला परत जाऊ. हा, आपण आता इथं परत येऊन पोचलेला आहे.
तर आता हा बंधाऱ्यावरनं हळूहळू चालत आपण तिकडे जायचं आहे. पाण्याचा फ्लो कमी वाटतोय, पण तरीसुद्धा पाय सावकाश टाकायचा, कारण पाय सरण्याची शक्यता आहे, बुळबुळीत वाटतंय. आणि लय सांभाळून चालायचं, कारण उजव्या बाजूला पडून चालणार नाही, कारण उजव्या बाजूला पडला तर पोहता येणं गरजेचं आहे, जो मला येत नाही. आणि डाव्या बाजूला पडला तर उंच बराच आहे. सरळ शांतपणे फोकस करून चालायचा. धरणाच्या मध्यभागापर्यंतच पाण्याचा फ्लो आहे पायाला जास्त. आता ह्याच्या पुढं कमी आहे, आरामात जाऊ शकतो चालत. हा खालचा नजारा बघा. चला पटकन पलीकडे जाऊन दर्शन घेऊन येऊया, नाहीतर काय आहे, कुठं लांबच्या गावात पाऊस बिऊस पडला आणि पाण्याची पातळी वाढली, हवूर आला, तर इकडेच अडकायला होईल. एकदम अंधार आहे एकदम. पायठणे आहेत वरती जायला, इकडनं पाण्याची उपलट येते, अंधार पण वाटते एकदम. किती वरती आहे ते मला पण माहिती नाही. आपण जाऊया, आता आलोय तर जाऊया. हां जवळच आहे, आपण आलो आहे. आणि हां, इथं आल्यावर मला आठवलं की हा सिद्धेश्वर मंदिर म्हणजे मी भाऊजीं सांगते तिथं असताना, राहायला असताना एकदा आलो होतो, पण आम्ही चालत आलेला होता, कारण घरटवाडी ह्या उजव्या बाजूच्या डोंगराच्या वर आहे आणि तिथनं आम्ही पायवाटन आलेला होता. तर ह्याच्या पुढे इकडं खाली आम्ही तेव्हा ढवाकडं नव्हता आलेला. चला बघा, सुंदर मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर. आणि आम्ही जेव्हा आलो होतो ना भाऊजीं सांगती, तेव्हा ही ती पायवाट आहे, ह्या पायवाटानं आलेला होता. तर आता माझ्याकडे गाडी नसती तर मी इथनं गेला असता चालत, भले वाट लगेच समजली नसती पण शोधली असती. पाऊस येतोय, चला आतमध्ये जाऊ पटकन. मंडळी, पाऊस भरपूर आला आहे, त्यामुळं आता दर्शन झालं आहे. मी लगेच मोबाईल आता प्लास्टिकमध्ये पॅक करता आणि पहिला आपण बंधारा क्रॉस करूया, म्हणजे आपण ह्याच्यातून रिलॅक्स होऊ. ठीक आहे, नंतर मग तिकडे जाऊन थांबतो वाटल्यास. मंडळी, सिद्धेश्वर मंदिर दर्शन झाल्यानंतर आता मी घरटवाडी फाट्यावर येऊन पोचला आहे. आता हा मेन रोड इकडनं, ह्या उजव्या बाजून मी आला आणि डाव्या बाजूला आपला जातो घराकडं शृंगारतळीला. आणि इथं हा फाटा असा इकडे गेला घरटवाडीत. आणि फाटा फुटल्यावर लगेचच हा जुना हॉस्पिटल आहे, जो बंद आहे, निरामय हॉस्पिटल. आणि त्याच्यात मागं आपला ITI आहे. हां, तर तिथंच मी शिकायला होतो 1 वर्ष, तेव्हा घरटवाडीत राहायला होतो भाऊजींच्या घरी. तर त्यांच्याच घरी आपण आता जायचं आहे, तो शासकीय ITI. तर चला दाखवतो.